नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। तर आज आपण इथे गाजराचे पुऱ्या बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 1.5 कप गाजर बारीक अशी किसून घेतलेली आहे। 1 कप किसलेला गूळ घेतलेला आहे। 1 वाटी साईसगट दूध घेतलेला आहे। एका पॅन मध्ये 2 चमचे तूप टाकायचं आहे। तूप टाकून तूप गरम करून घ्यायचं आहे। तूप गरम झालं की आता यामध्ये किसलेला गाजर टाकायचा आहे आणि हे थोडंसं परतून घ्यायचं आहे। थोडंसं परतून घेतल्यानंतर आता यामध्ये 1 वाटी साईसगट दूध टाकायचं आहे। दूध टाकून परत हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आता हे आपल्याला घट्टसर होईल तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। तर शिजवताना सतत हलवून घ्यायचं आहे। तर इथे मी गाजर घट्टसर अशी शिजवून घेतलेली आहे। आता यामध्ये चिमूटभर येलो फूड कलर टाकायचा आहे। तर फूड कलर हे ऑप्शनल आहे। किसलेला गूळ टाकायचा आहे। गूळ टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर परत हे आपल्याला घट्टसर होईल तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। तर शिजवताना सतत हलवून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता हे मिश्रण मी घट्टसर असा शिजवून घेतलेला आहे। तर आता लगेच गॅस बंद करून हे आपल्याला खाली काढून घ्यायचं आहे। आता यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आहे। वेलची पूड टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तर इथे हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे। तर आता हे आपल्याला एका बाउल मध्ये काढून घ्यायचं आहे। आता इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर पीठ यामध्ये टाकायचं आहे। तर यामध्ये पीठ एकदाच न टाकता थोडं थोडं पीठ टाकून हे मळून घ्यायचं आहे किंवा यामध्ये बसेल तेवढं पीठ टाकून हे आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला मी यामध्ये 1 वाटी पीठ घेतलेलं आहे। तर इथे मी परत दुसरी वाटी घेतलेली आहे। आता हे परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मी हे मिक्स करून घेतलेलं आहे। तर हे मिक्स करत असताना यामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ लागलेलं आहे। आता यामध्ये थोडं थोडं दूध टाकून याचा मध्यमसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। तर इथे मी थोडं थोडं दूध टाकून हे मध्यमसर असं मळून घेतलेलं आहे। तर आता हे आपल्याला 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे। 10 मिनिटाच्या नंतर इथे तुम्ही बघू शकता पीठ छान असा मुरलेला आहे। तर आता आपण लगेच पुऱ्या बनवून घेणार आहोत। तर याच्यातून आपल्याला एक मोठ्या साईजचा गोळा घ्यायचा आहे। एवढ्या साईजचा गोळा इथे मी घेतलेला आहे। तर आता याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। तर पोळी लाटताना जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे। पोळी लाटून झाल्यानंतर याची जाडी तुम्ही बघू शकता। आता यावर थोडीशी खसखस टाकायची आहे। खसखस टाकून झाल्यानंतर आता यावर हलक्या हाताने लाटणं फिरवून घ्यायचं आहे। थोडंसं लाटून घेतल्यानंतर आता आपण पुऱ्या कट करून घेणार आहोत। तर पुऱ्या कट करण्यासाठी इथे मी ग्लास घेतलेला आहे। आता याच्याने आपल्याला कट करून घ्यायचा आहे। पुऱ्या कट करून झाल्यानंतर आता आपण लगेच पुऱ्या तळून घेणार आहोत। तर हे पुऱ्या तळताना कडकडीत तेलातच पुऱ्या तळून घ्यायचं आहे। कारण तेल व्यवस्थित तापलं नाही तर हे पुऱ्या तेलात सुटू शकतात आणि हे पुऱ्या तेलात सोडल्यानंतर खूप मऊ होतात। तर पलटी करत असताना हलक्या हाताने पलटी करून तळून घ्यायची आहे आणि तळून घेतल्यानंतर हे पुऱ्या 10 मिनिटात कडक होतात आणि चवीला खूप छान लागतात। तर इथे पुऱ्या दुसऱ्या बाजूने पण छान अशी तळल्या गेलेली आहे। आता यातलं तेल नितळून एका डिश मध्ये काढून घेऊ। तर इथे मी सगळे पुऱ्या बनवून तळून घेतलेले आहे। तर पुऱ्या तुम्ही बघू शकता खूप छान झालेले आहे। चवीला खूप छान लागतात आणि पौष्टिक पण आहे।
तर हे पुऱ्या तुम्ही नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच अजून नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।